सखी सावली काव्यांजली। ओके सर, थँक्यू सो मच। काय झालं? अरे आईंचा फोन आलाय, काय सांगू मी त्यांना आता? नाही म्हणजे आपण इथे हॉटेलमध्ये खायला आलोय हे कळलं तर खूप रागवतील त्या। बहिणी दे इथे, मी मावशीची बोल, तू टेन्शन नको घेऊ, मी बोलतो। मावशी मी प्रीतम बोलतोय। प्रीतम? हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे थोडा उशीर होतोय। सगळ्या टेस्ट करून झाल्यात, निघालोय आता। अरे निघतोय म्हणजे कधी? अजून किती वेळ लागेल तुम्हाला यायला? हे काय लगेच निघालोय आता। विशू, व्हॉट्स गोइंग ऑन? एका दिवसात किती सरप्राइजेस देणार आहेस? आता काय सांगण्यात काय मजा? यू कीप गेसिंग। एक्सक्यूज मी, ते मी तुम्हाला सरप्राईज सांगितलं होतं ना, ऑर्डर दिली होती, ते आणा। ओके सर। एक्सक्यूज मी, एक मिनिट। ऐका, फॉर हॅपीनेस त्यावर असं लिहायला सांगितलंय ते विसरू नका, ठीक आहे? हो सर। संतोष तिकडे ते टेबल नंबर 8 वर जे साहेब बसलेत त्यांना ओळखतोस ना? म्हणजे काय साहेब, अहो त्यांचा शो रोजच ऐकतो मी रेडिओवर। गुड। हे बघ, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दे, त्यांना काय हवं काय नको ते व्यवस्थित बघ। काही प्रॉब्लेम आला तर मला विचार। त्यांच्या सगळ्या ऑर्डर स्पेशल असतात, त्यांच्या ऑर्डर वेळेतच पोहोचल्या पाहिजेत, डिले व्हायला नको। हो साहेब। गुड। आई नक्कीच चिडल्या असणार, बघ तू। अगं एव्हाना मी घरी पोहोचायला हवं होतं, किती उशीर झाला आपल्याला। आईंची तरी काय चूक आहे म्हणा? अगं मी घरी नाही म्हटल्यावर सगळी कामं त्यांना एकटीलाच करावी लागली असणार। अक्काई, तू काळजी करू नको ना। अगं त्यांनी सांगितलंय ना की 2 बायका बोलवल्यात मदतीसाठी। अगं पण त्या बायका कोण, कुठल्या, त्यांना नीट काम जमतंय की नाही, आणि मुळात त्यांना बोलवल्याचं आईंना आवडले की नाही हे बघायला नको का? तरी मी प्रीतमला सांगत होते इथे यायला नको म्हणून। आत्ताही तो आईंशी काय बोलतोय कोणास ठाऊक। अक्काई तू शांत हो जरा। हे बघ, ते आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाहीये। पण तू शांत हो। पण हे सगळं तू का सांगतोयस? काव्या कुठे? मी तिला फोन केला होता ना। वहिनी आहे ना, मी बाहेर येऊन बोलतोय। विशू यार, मागवलेला सरप्राईज कुठे आहे? येईल ग, आता लगेच येईल, आणि ते बघून तुलाही खूप छान वाटेल। तुझं फेवरेट आहे। इज इट? विल बी व्हेरी हॅपी। आय एम ऑलरेडी हॅपी। येईल। एक्सक्यूज मी मॅम। अक्काई, एवढा मोठा केक? एक मिनिट दादा, दादा हा केक कुणासाठी आहे? म्हणजे आमच्यासाठी आहे का? हो मॅडम, सरांची स्पेशल ऑर्डर आहे ही। आता आवरलं की लगेच निघतोय। मावशी चल, उशीर होतोय, बाय बाय, ठेवतो। प्रीतम, हे बघ, हे असं असतंय माझ्या सुनेचं। अगं मी फोनवर काहीतरी सुनावेन म्हणून मुद्दाम फोन नाही घेतला तिने, आणि स्वतःचा फोन प्रीतमकडे दिलाय। अगं उद्या प्राचीचा वाढदिवस आहे, कधी येणार ही घरी? ताई कशाला काळजी करतेस, होईल सगळं ठीक, येतील ते। अगं कसं होईल? प्राचीच्या स्कूलमधनं स्पेशल परमिशन घेतली लंच पॅकेट देण्यासाठी। मग आता ही घरी येणार कधी, सगळं बनवणार कधी?
सांगून लंच पॅकेट जर दिले नाही तर हसं होईल ना. आणि प्राचीला तिच्या मित्रमैत्रिणींसमोर वाईट वाटेल ते वेगळंच. सगळी कामं अर्धवट टाकून गेली. शिवाय 500 लाडवांची ऑर्डर घेऊन ठेवलीये. अगं ताई 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 शांत हो. अगं काव्यालाही टेन्शन आहेच ना तिच्या कामाचं. येईल ती. अगं पण तूही घरी आलीस ना, तुला काय हवं नको ते बघायला नको का? ताई मी काय पाहुणी आहे का? माझं मी बघून घे. आणि मला काय वाटतं ताई, असं उगाच बसून नुसतं चिडचिड करण्यापेक्षा आपण कामाला सुरुवात केली तर म्हणजे तेवढंच काव्याचा कामाचा भार कमी होईल ना. नाही, उशीर तिने केलाय, चूक तिची आहे. सगळं काम तिलाच करू दे. तिच्या चुकीसाठी आपण तिला मदत करायची काहीच गरज नाहीये. ती घरी आल्याशिवाय मी एकाही कामाला हात लावणार नाही, आधीच सांगून ठेवते. एक्सक्यूज मी सर, प्लीज वन सेल्फी सर प्लीज. अक्काई किती बोलतात हे. तोंड नसेल दुखत का ह्यांचं? अगं तोंड दुखून कसं चालेल? बोलणं हेच काम आहे त्याचं. त्याच्या आवाजामुळेच प्रसिद्ध आहे तो. मगाशी नाही का बघितलंस फोटो काढण्यासाठी कसे लोक जमले होते ते? सगळ्यांना आनंदी ठेवतो. तुला कधी जर कंटाळा आला असेल ना तर फक्त 5 मिनिटं प्रीतमशी बोलायचं. सगळी मरगळ कंटाळा निघून जातो. अगदी अगदी फ्रेश वाटतं. पण अक्काई हे खूप जास्तच उधळपट्टी करतात असं नाही वाटत का तुला? आत्ताही बघ ना, इतकी मोठी जेवणाची ऑर्डर दिली तरी हा महागडा केक कशासाठी? काही गरज होती का याची? तुझ्या पायाला थोडंसं लागलेलं तर क्लिनिक मध्ये घेऊन जायच्या ऐवजी इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि आत्ताही आपण कुठेतरी वडापाव खाल्लाच असता की नाही? त्यासाठी इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आणायची काय गरज होती? तू म्हणतेस ते सगळं खरं आहे लाडू, पण ठीक आहे अगं. म्हणजे त्यांनी आपल्याला इथे प्रेमाने काळजीने आणलंय ना. तसा ना तो खूप हौशी आहे. तो ना स्वतःही आनंदी असतो आणि इतरांनाही आनंदी ठेवतो. अगं पण अक्काई पुरे ग लाडू. त्याला बडबड कांदा म्हणता म्हणता तू किती बडबड करतेस बघ. बरं ऐक ना, तू बस, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. नको नको, थांब थांब. तुझ्या पायाला लागलाय ना, मी येते सोबत. अगं नाही नको, मला फार त्रास होत नाहीये. आणि आपण दोघी सुद्धा इथे नसलो ना तर प्रीतमचा गोंधळ होईल. तू थांब, मी आलेच. बरं ठीक आहे, हळू जा. हो. काय झालं? अजून का नाही आलं सरप्राईज? किती वेळ? मी बघतो. श्रेष्ठा, तुला इथलं जेवण खूप आवडलंय ना? छान होतं. नाही, मी म्हणून विचारलं कारण तू तुझ्या गालाला पण खायला घातलंयस ते. म्हणजे? दादा एक मिनिट. हा मॅडम बोला ना. वॉशरूम कुठे आहे? वॉशरूम त्या बाजूला. आली काव्या, चल. किती उशीर हा? ही काय यायची वेळ आहे का? प्रभुदेसांचं घर हेच ना? हो, पण तुम्ही कोण? आम्हाला स्वयंपाकाच्या कामासाठी बोलवलंय. लाडू करायचे आहेत ना? हो, पण आम्ही कोणाला बोलवलं नाही. तुम्ही नाही होत आहे प्रीतम साहेब.
त्यांनी फोन करून इथलाच पत्ता सांगितलाय. ताई बघितलंस का किती गुणी आहे माझा लेक तो. हा तुझ्या लक्षात येते का काव्याला यायला उशीर होईल, तुला त्रास नको म्हणून तुझी सोय केली आहे माझ्या लेकानं. काय पण तुम्हाला सगळा स्वयंपाक येतो ना करता? हो ना, हे तर आमचं रोजच काम आहे. चला म्हणजे तुझी चिंताच मिटली. अगं हा काय उपाय आहे का? स्वतःची कामं सोडून बाहेर फिरत बसायचं आणि घरातल्या कामांना अशा बायका पाठवायच्या. ताई अगं एखाद्या दिवशी सोय म्हणून. एखाद्या दिवशी सोय म्हणून बोलवायचं आणि सोयीची सवय होईल. अशानं काही काम करावंसं वाटणार नाही. अशानंच घरातल्या बायका आळशी होतात. मग बाहेरून काहीतरी मागवायचं, नाहीतर आयतं खायची चटक लागते. घरातली घडी विस्कटून जाईल अशानं. ताई एखाद्या दिवस बाहेरच्या कुणाकडनं तरी स्वयंपाक बनवून घेतला म्हणून काही घरची घडी नाही विस्कटत. तू पुढचा विषय कुठे घेऊन जातेस ग? या तुम्ही आत या, तुम्हाला किचन दाखवते. चला. आता यांचं हे जास्तच होत चाललंय. सॉरी, परत कोणीतरी भेटलं होतं. हे घे, झालंय बोलून. ओ केक काय लिहिलंय? फॉर हॅपीनेस. क्या बात आहे. ऍक्च्युली हे सगळं आनंदासाठीच तर चालू. वहिनी तुला केक खूप आवडतात ना? हो. क्या बात आहे. तू खुश तर मी पण खुश. यांना अक्काईची किती काळजी आहे तिला आनंद व्हावा म्हणून यांनी केक मागवला. वहिनीसाठी अगदी काहीही करायला तयार असतात. मी पण ना मगाशी उगाच नावं ठेवत होते. थँक गॉड स्वतःच्या आवडीचा केक तरी मागवला वहिनीने. घरी एवढं काम करत असते, तिला तरी कधी असं स्वतःच्या मनासारखं वागायला मिळतं. तिला इथे घेऊन आलो ते बरंच झालं. ए आणि तुम्ही खायला का नाही सुरुवात केली? हे घ्या, चला सुरू कर. अरे असं कसं? तू आल्याशिवाय कसं खाणार ना आम्ही? आम्ही तुझीच वाट बघत होतो. हा मग मी आता आलोय ना, मग चल आता घे, कापायला घे पटकन. मी? हो. नाही नको. मी केक कापायला, माझा वाढदिवस थोडीच आहे आज. वहिनी केकवर काय लिहिलंय? फॉर हॅपीनेस. कोणाच्या पायाला लागलाय? तुझ्या. सो मग हे सगळं तुझ्या आनंदासाठी चाललंय. प्लीज तूच केक कापला पाहिजे. अरे पण प्लीज वहिनी. नको ना, मी कशाला. वहिनी मी जर का असंच टाइमपास केला आणि इथे काही न खाताच निघालो ना, तर रेस्टॉरंटची पॉलिसी आहे, ते डबल चार्ज करतात. अहो असं कसं? आपण डबल बिल का भरायचं? हा मग नाही ना. मग पुष्पांजली तुम्ही सांगा ना वहिनींना. इतका वेळ का लागतोय ऑर्डर यायला? एक्सक्यूज मी, इथे. येस सर. मी तुम्हाला सरप्राईज ऑर्डर दिली होती, कुठे आहे ती? सर मी ते मॅनेजरला बोलवा. आय वॉन्ट टू टॉक टू हिम. मॅनेजरला बोलवा. मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवलं होतं, अजूनपर्यंत ऑर्डर आली नाही आहे. मॅनेजरला बोलवा. हो सर. ओके विशू, काम डाऊन. अरे नाही, एक मिनटं. मी तुझ्यासाठी एक स्पेशल केक मागवला होता, तुझा फेवरेट. यांनी माती केली आहे ती. सरप्राईज देणार होतो ना मी तुला. अगं मी सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं, त्यांनी सगळी मजा घालून टाकली. एक्सक्यूज मी सर, काय झालं? काय झालं? मी तुम्हाला आधी एक ऑर्डर दिली होती, ॲडव्हान्समध्ये सगळं पेमेंट केलं होतं, तरीही ऑर्डर आली नाही अजून. कुठे ती ऑर्डर? किती वेळ लागेल? नाही तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आधी सांगायचं ना. सर तसं काही नाहीये, तुम्ही प्लीज बसा, मी बघतो काय झालं ते. म्हणजे विश्वजित प्लीज शांत हो, सगळे बघतायत आपल्याकडे. एक मिनिट, त्यांनी त्यांचं काम नीट केलेलं नाही. मॅनेजर एक लक्षात ठेवा, मी तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या पेजवर जाईन आणि नेगेटिव्ह रिमार्क्स देईन. इथे कधी कोणी येणार नाही, तुमची बदनामी होईल, लक्षात ठेवाय. सर मी एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी म्हटलं ना मी बघतो काय झालं ते.
पण सर प्लीज तुम्ही शांत व्हा. अरे शांत काय व्हा. विशू बस आता. अगं तुझ्यासाठी मी किती प्रेमाने सगळं प्लॅन केलं होतं. ती लंच डेट, त्याच्यानंतर सरप्राईज, पण यांनी ना सगळी ओके बस आता. मला माहिती आहे ते आता करतायत ना अरेंज, पण नको ना उगीच भांडूस. सगळे बघतायत रे आपल्याकडे. अरे त्यांनी जो स्पेशल केक ऑर्डर केला होता तो नेऊन दिला का नाही अजून? साहेब कुठला केक? अरे कुठला केक काय, फॉर हॅपीनेस लिहिलेला एक स्पेशल केक ऑर्डर केला होता त्यांनी. तो केक त्यांचा होता का? साहेब तुम्ही म्हणालात प्रीतम साहेबांची ऑर्डर आहे, पटकन देऊन ये. मी तो केक त्यांना देऊन आलो. हे केवढा घोळ घालून ठेवलायस तू. जा जा पटकन जा आणि त्यांना सांग की हा केक त्यांचा नाहीये, त्यांच्याकडे चुकून आलाय म्हणून. अरे देवा तूच वाचव मला, नाहीतर आज हा माणूस सगळं रेस्टॉरंट डोक्यावर घेईल. साहेब तो केक त्यांनी. अरे काय झालं, नीट काही सांगशील का? त्यांनी केक कापला साहेब. कापला? अरे म्हणून तुला सांगितलं होतं लवकर जा. अरे केवढा घोळ घालून ठेवलायस तू. तर काय करू, नोकरी गेली आता माझी आणि तुझी पण. काय काय ऐकून घ्यावं लागेल कोणाच ठाऊक. मी बोलून घे. श्रेष्ठा तू मध्ये पडू नकोस, मी दाखवतो यांना काय ते. केक कुठे? सॉरी सर, ते मला आत्ताच्या आत्ता सगळं काही समजायला हवं. केक कुठे? सर केक तयार होता, पण आमच्या माणसांचाच काहीतरी गैरसमज झाला. कसला गैरसमज? सर त्यांनी तुमच्या ऑर्डरचा केक दुसऱ्याच टेबलवर नेऊन दिला. पण सर मी दुसरा केक ऑर्डर करतो, अगदी तुम्हाला हवा होता तसाच, लगेच येईल तो. पण सर प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज वेट सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी? सॉरी म्हणून वाया गेलेला वेळ परत येणार आहे? आमचा जो मूड स्पॉइल झाला तो ठीक होणार आहे? हा, यासाठी थांबवलं तुम्ही आम्हाला? इतका छान ओकेजन आहे त्यासाठी मी केक ऑर्डर केला आणि सगळा मूड स्पॉइल केलाय तुम्ही. आणि असं कसं? तुम्ही ज्यांना केक दिला त्यांनी तरी तो कसा घेतला? एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अशी पब्लिक येते, एटिकेट्स नाही, मॅनर्स नाही. असं कोणाचाही केक कोणालाही देता येतो? निदान वर काहीतरी लिहिलंय हे तरी बघायचं ना. असेच देऊन टाकला केक. त्यांनी घेतला पण. कोण आहेत कोणी गावंढळ माणसं? साहेब जाऊ द्या ना, मी सॉरी म्हणतोय ना. इट्स ओके विशू, प्लीज. मी गप्प बसणार नाही. काय विचारतोय मी, कोण आहेत ती माणसं? अहो साहेब मोठे सेलिब्रिटी आहेत ते, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला घेऊन आलेत. काय करू मी काय करू सांगा? त्यांनी सगळा मूड स्पॉइल केलाय. त्यांनाही सॉरी म्हणावं लागेल मला. विश्वजित प्लीज बस जा. सगळे बघतायत आपल्याकडे. बघू देत, मला काही फरक पडत नाही. बघू देत. हे सगळं प्लॅनिंग मी तुझ्यासाठी केलं होतं, सगळं अरेंज केलं होतं, पण यांनी माती केली आहे त्याची. आणि श्रेष्ठा माझ्याबद्दल नाही, तुझ्याबद्दल जास्त वाईट वाटतंय मला. आणि आता मी बघतो त्यांच्याकडे. अहो सर ऐका माझं. सर सर प्लीज सर. सॉलिड आहे केक. आकर
मस्त आहे ना? मस्त आहे. सर प्लीज शांत व्हा, माझं ऐकून घ्या सर प्लीज. तुम्ही यांना माझा केक दिलाय? हो सर, चुकून झालं. हवं तर तुम्ही आजचं बिल देऊ नका, आमच्याकडून ट्रीट समजा. पण सर त्यांना काहीच बोलू नका प्लीज. तुमची ट्रीट तुमच्याकडे ठेवा. फुकट खाणाऱ्यांसारखा पुट्ट्याने मी कळलं ट्रीट देत आहे. अजून एक पीस घे ना. माझं पोट भरलंय. मला तर आता खायला सुद्धा नकोय काही. पोट भरलंय म्हणजे? अगं फूड ऑलरेडी ऑर्डर केलंय, ते कोण खाणार? खरं तर ना माझंही पोट भरलंय. आणि तुम्ही जेवायला मागवलंच होतं, तर मग केक का मागवायचा? मी कुठे मागवलं? मी तर फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही मागवलात ना? अरे नाही नाही, आम्ही कशाला मागवू? आम्हाला वाटलं तूच मागवलायस. आणि ते त्याच्यावर लिहिलं होतं ना, फॉर हॅपीनेस काय ते. मला वाटलं आम्हाला आनंद व्हावा म्हणून तूच मागवलायस. अगं नाही बहिणी, मी नो, म्हणजे मी नसताना केक आला, तुम्हाला वाटलं मी ऑर्डर केलाय आणि मला वाटलं तुम्ही ऑर्डर केलाय. मग हा केक आला कसा?